फॉरेनचा नवरा भाग 7. पिंकीला काहीही समजत नव्हतं. समोर काय घडतंय हे सगळं तिच्या आकलनशक्तीच्या पलीकडे होतं. पिंकी सोहमला म्हणते, "अव, ह्या बाय कोण हाय त्या? आणि त्याने आज मासनी अशी मिठी कामून मारली." त्यावर सोहम पूर्णपणे गोंधळून जातो. काही क्षण विचार करून तो बोलतो, "अगं पिंकी, तू जास्त विचार करू नकोस. अगं ती ॲक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये काम करत आहे. माझी मैत्रीण आहे आणि इथे अमेरिकेमध्ये ही अशीच पद्धत आहे स्वागत करायची. तू नको टेन्शन घेऊ, नको लक्ष देऊ. तू एक काम कर, इथे खाली डाव्या बाजूला एक खोली आहे. त्या खोलीमध्ये जा, तिथे सगळी सोय आहे. तू फ्रेश होऊन आराम कर. मी पण फ्रेश होऊन येतो." पिंकीला काही कळत नसतं. अजूनही तिच्या मनामध्ये थोडीशी शंका असते, पण आता तिचा नवरा सांगतोय त्यामुळे ती विश्वास ठेवते आणि त्याने सांगितल्यानुसार रूममध्ये जाते. ती रूममध्ये गेल्यानंतर सोहम सुटकेचा निश्वास टाकतो. तेवढ्यात ती फॉरेनर मुलगी त्याला बोलते, "हे व्हॉट हॅपन? हू इज शी?" तेव्हा सोहम म्हणतो, "चिल बेबी, शी जस्ट अ हाऊस क्लिनिंग सर्व्हिस फ्रॉम इंडिया. You know, here is too much cost for house cleaning service. India, there are cheaper option available. So from now onward, she will stay with us as a house cleaning service. Don't worry. She will stay in a servant room. She will cook for us and she will clean our house. And most importantly, she will take care of our son Oliver. You just don't worry, Carol." त्यावर ती अमेरिकन मुलगी कॅरल बोलते, "You're really so nice. I like your idea. But will she be able to do all the work? I mean to say, does she have any experience?" त्यावर सोहम म्हणतो, "Relax, my dear. She is an Indian, so don't worry. She is a good cook. And she will take care of our Oliver. By the way, where is Oliver?" कॅरल बोलते, "Oh, he just slept in his room." इकडे पिंकी रूममध्ये गेलेली असते. खरं तर ती आयुष्यात पहिल्यांदाच अमेरिकेतलं घर पाहत असते. पिंकी खोलीमध्ये प्रवेश करताच ती बघतच राहते आणि स्वतःशीच बोलते, माझे कसली मोठाली खोली हाय. खिडकी बी कसली मोठीच्या मोठी हाय." ती हळूच बेडवर जाऊन बसते. बेडचा मऊ स्पर्श होताच ती ताडकन उभी राहते आणि परत बसून लहान मुलीसारखी बेडवर वर खाली दाबून पाहत असते आणि म्हणते, "गमच्याच हाय की, कसलं भारी वाटतं या." त्यानंतर ती रूमला जोडून असलेल्या वॉशरूममध्ये जाते आणि जवळजवळ किंचाळतच बोलते, माझे केवढं मोठं हाय नानी घर. ही काय हाय नक्की?" असं म्हणून ती शॉवरचा नॉब दाबते. तसं शॉवरमधून पाणी तिच्या अंगावर पडतं. तसं ती पटकन बाजूला होते आणि म्हणते, "अरे देवा, हे काय हाय? ती साबणाच्या जाहिरातीमध्ये धावते ती ती हाय वय? काय बरं म्हणत्यात, सावर का काय तिचं असेल. पण आता ही बंद कसं करायचं?" असं म्हणून आजूबाजूचे नॉब फिरवत असते. कसं तरी तो शॉवर बंद करते. पिंकी इथे सगळं पहिल्यांदाच पाहत असते. आतापर्यंत असं काहीतरी तिने फक्त टी व्हीमध्ये जाहिरातीमध्येच पाहिलेलं असतं. त्यामुळे तिला सगळ्याचं कुतूहल वाढत असतं. ती स्वतःशीच बोलू लागते, "अरे देवा, पण हात तर बाटली आणि मग नाही हाय आणि नळ बी नाही हाय. आता आंघोळ कशी करायची?" ती तशीच माघारी फिरते. अंगावरची ओली झालेली साडी बदलून दुसरी साडी नेसून बाहेर येते. इकडे सोहम आणि कॅरल बोलत असतात. तिला पाहून दोघेही शांत होतात. पिंकी लगबगीने सोहमला म्हणते, "अहो, तर नाही म्हणजे." सोहम तिला थांबवत म्हणतो, "काय झालं? तू लगेच बाहेर कशी आलीस? फ्रेश झाल्यानंतर तिथेच आराम करायचाच ना." त्यावर पिंकी सोहमला म्हणते, "अहो, पण ती नानी घरामध्ये बादली आणि मग नाही आहे. मग मी कशी आंघोळ करायची? आणि मी त्या त्या कोणत्या तरी बटन दाबलं तर वरनं पाणी आलं. मी कसं तरी बंद केलं ती पण." तिला थांबवत त्रासलेला चेहरा करून सोहम म्हणतो, "अगं पिंकी, इथे बादलीमध्ये पाणी घेऊन अंघोळ नाही करत. ते जे मागाशी काय ते बटन दाबलं ना, ते वरून पाणी आलं ना, त्याला शॉवर म्हणतात. त्यानेच अंघोळ कर. आणि हे बघ पिंकी, मी आता थकलेलो आहे. तू त्या शॉवरच्या पाण्यानेच अंघोळ कर आणि तुझ्या खोलीतच झोप. आणि तुला भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये काहीतरी ठेवलं असेल ते काढून घे आणि खा. मी जातो माझ्या रूममध्ये झोपतो.
माझं डोकं खूप दुखत आहे, प्लीज आता मला डिस्टर्ब करू नकोस, असं म्हणून सोहम चक्क निघून जातो. पिंकी विचार करत असते, हा असा दुसऱ्या रूममध्ये का गेला असेल. तेवढ्यात कॅरल बोलते, Hey, her, myself Carol. Just go to your room and take rest. From evening, you start your work, okay? पिंकीला काहीच कळत नसतं, पण तिला त्या फॉरेन मुलीच्या हातवाऱ्यावरून कळतं की ती तिला रूममध्ये जायला सांगत आहे. पिंकी परत खोलीमध्ये येते, परत वॉशरूममध्ये जाते आणि काहीतरी खटपट करून कसं तरी शॉवरने आंघोळ करून घेते. पिंकी सगळं आवरून परत एकदा लिव्हिंग रूममध्ये येते. खरं तर तिला झोपेपेक्षा जास्त भूक लागलेली असते, पण यावेळेला लिव्हिंग रूममध्ये कोणीच नसतं. पिंकी किचनमध्ये जाते आणि बघते तर हे भलं मोठं किचन. तिला तिच्या आईचे शब्द आठवतात की तत अमेरिकेमध्ये मोठाले घरं असत्या ती, समती कामं मिशनीवर चालत्या ती. तिला किचनकडे बघून त्याची कल्पना येते. ती स्वतःशीच बोलते, माझे हात तर स्वयंपाकघर लय मोठालं आहे, पण हात तर शेगडी बी दिसणं झाल्या न गॅसची टाकी दिसणं. हात तर नुसतीच कपाट आहे ती. तिथे तिला इलेक्ट्रिक शेगडी दिसते. ती कुतूहलाने त्याला हात लावणार तेवढ्यात तिथे कॅरोल येते. कॅरोल तिला बोलते, Hey, what is your name? I just forgot about it. Anyway, whatever. You came to work so early. Good. Make one cup of coffee for me. And if you want, you can also join me to drink coffee. खरं तर कॅरोल पिंकीला मेड समजत होती, त्यामुळे कॅरोल पिंकीला तिच्यासाठी आणि स्वतःसाठी कॉफी बनवायला सांगत होती. पण पिंकीला काही कळत नव्हतं ती काय बोलते ते. तेवढ्यात सोहम तिथे येतो. त्याला तिथल्या परिस्थितीचा अंदाज येतो. तो पिंकीला बोलतो, पिंकी तू आराम नाही करत, तुला झोप नाही आली. त्यावर पिंकी म्हणते, नाही, त्याची काय गरज वाटत, म्हणजे जरा माझं डोसकं दुखतं या, पण ठीक आहे, मला तसं बी फाटल लवकर उठायची सवय आहे. ह्या ताई काहीतरी बोलत्या ती, मला काय बी समजना झालं या. त्यावर सोहम पिंकीला बोलतो, काही नाही, ती तुला आराम करायला सांगत होती. सोहम मुद्दाम खोटं सांगतो. त्यावर पिंकी म्हणते, मी ठीक आहे, पण मला हात काय बी समजणं झालं या, म्हणजे हात तर गॅस शेगडी आणि टाकी बी दिसेना झाल्या. विचार करत होती समध्यासनी चाय नाश्ता केला असता, पण तिला थांबवत सोहम बोलतो, अगं हे बघ, इथे इलेक्ट्रिक गॅस आहे, हे बघ, हा असा चालू होतो बटनावरती. असं म्हणून सोहम तिला इलेक्ट्रिक गॅस आणि स्वयंपाकघरातल्या बेसिक वस्तूंची माहिती देतो. तसेच भांडी वगैरे कुठे ठेवली आहे, चायपत्ती कुठे आहे, कॉफीचे सामान वगैरे याचीसुद्धा माहिती देतो. सोहम म्हणतो, हे बघ पिंकी, एक काम कर, आमच्या दोघांच्यासाठी कॉफी कर आणि तुला हवं असेल तर चहा करून घे, आणि हो नाश्त्याला एक काम कर, ओट्स बनव, त्या कपाडामध्ये आहेत बघ. पण तुला ओट्स बनवता येतात ना, की सांगू कसे बनवायचे ते. त्यावर पिंकी म्हणते, तुम्ही काय बी काळजी करू नका, मला ठाव आहे ती ओट्स कसं बनवायचं ती, म्हणजे माझ्या मायनं म्हणजे आईनं मला शिकवलं आहे. माझी माय त्या शहरातल्या मॅडमकडं जाते कामाला, त्या मॅडमने बी रोज सकाळच्या पारी ती वट्सच लागते ती, म्हणताना माझ्या माईला येते ती बनवायला, आणि आता तिनं मला बी शिकवल्या. ती तुम्हासनी बी असलं इंग्लिश पदार्थ लागत्या ती, म्हणताना तुमच्या आईसनी विचारून लिस्टच लिवल्या तुम्हासनी काय काय लागतं या खाया रोज. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही आणताय बाहेर बसा, मी आणते समजा बनवून शिना. हे ऐकून सोहम मनातून खूप खुश होतो, कारण की त्याचा प्लॅन वर्कआउट होताना त्याला दिसत असतो. सोहम कॅरोलला बोलतो, वी विल सिट आउटसाईड, शी विल कुक. असं म्हणून कॅरोल आणि सोहम लिव्हिंग रूममध्ये बसायला जातात. इकडे पिंकी सगळ्यांसाठी नाश्ता, चहा, कॉफी सांगितल्यानुसार बनवत असते. इकडे कॅरोल आणि सोहम बाहेर गप्पा मारत बसलेले असतात. कॅरोल सोहमचा हात पकडून बसली असते. तेवढ्यात पिंकी तिथे चहा, कॉफी आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन येते. ती पाहते तर कॅरोलने सोहमचा हात हातात धरलेला असतो आणि सोहमसुद्धा कॅरोलच्या खांद्यावरती हात ठेवून बसलेला असतो. खरं तर पिंकीला हे सगळं खटकतं.
सोहम पिंकी आली आहे हे कळताच पटकन कॅरोलच्या खांद्यावरचा हात काढतो आणि आपला हातसुद्धा कॅरोलच्या हातातून सोडून घेतो. तेव्हा ती कॅरोल नाराजी व्यक्त करून बोलते, हे व्हॉट हॅपन सावी. त्यावरती सोहम तिला पिंकी येत आहे असे खुणावतो. त्यावरती कॅरोल बोलते, सो वॉट, आय एम होल्डिंग माय हजबंड्स हँड. हे ऐकून पिंकी थोडीशी चबाबते. तर इथे हा भाग संपूर्ण झालेला आहे आणि आपण पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूयात. तर आत्तापर्यंतचे भाग तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा छान छान स्टोरीज ऐकण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी नोटिफिकेशनचा आयकॉन दाबा आणि माझ्याशी कनेक्ट व्हा. तर भेटूयात अशाच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.